नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 30 जुलै 2025 वार बुधवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुमच्या समस्यांचे समाधान तुमच्या जवळच आहे, इतरांकडे फक्त सूचना असतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 2 सराईत दुचाकी चोरट्यांना गजाआड करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होते आहे. अशातच दुचाकी चोरांच्या शोधात असलेल्या फ्रेजरपुरा डीबी पोलिसांना मोठे यश मिळाले. पोलिसांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून तब्बल 3,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईची सुरुवात विकास सीताराम सावलकर यांच्या फिर्यादीवरून झाली आहे, ज्यांची दुचाकी 7 मे रोजी बिच्छू टेकडी परिसरातील राहुल नगर गेटजवळून चोरीला गेली होती. या गुन्ह्याच्या तपासात असताना डीबी पोलिसांनी आकाश उर्फ कोबरा विनोद कंगाले वय 28 वर्ष राहणार आदिवासी नगर आणि श्रुतिक उर्फ मेहरा अशोक चव्हाण वय 29 वर्ष राहणार सिद्धू नगर या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींनी अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांनी वेगवेगळ्या परिसरातून चोरलेल्या एकूण 7 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपींनी फ्रेजरपुरा सिटी कोतवालीसह अनेक पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरल्या होत्या. या कारवाईत पोलिसांनी सोनी कंपनीचा एक LED टीव्ही देखील जप्त केला आहे. दोन्ही आरोपींकडून विविध गुन्हे उघडकीस आल्याने त्यांच्याकडून एकूण 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट आणि पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या नेतृत्वात डीबी प्रमुख PSI राहुल महाजन, योगेश श्रीवास, सूरज यादव, शशिकांत गवई, हरीश चौधरी, रोशन वर्राडे, जयेश परिवाले आणि उमेश चुरपाल यांनी यशस्वी केली आहे. पिछले 2-3 दिनों में अमरावती शहर पुलिस आयुक्तालय के अंतर्गत माननीय पुलिस आयुक्त श्री अरविंद चावरिया सर के मार्गदर्शन में यूनिट 2 के श्री संदीप चौहान और उनकी टीम ने 9 मोटरसाइकिलें बरामद की है और उसमें एक आरोपी है. फ्रेजरपुरा पुलिस स्टेशन के अंतर्गत 7 मोटरसाइकिलें बरामद की है, उसमें 7 आरोपी है. ऐसे टोटल 16 मोटरसाइकिल पिछले 2-3 दिनों में बरामद हुए हैं. आगे की इन्वेस्टिगेशन जो है यूनिट 2 के अधिकारी और उनकी टीम कर रही है और उसके साथ में फ्रेजरपुरा के अधिकारी और उनकी टीम कर रही है. फ्रेजरपुरा पोलिसांनी केलेली ही जम्बो कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे केवळ चोरीचे गुन्हेच उघडकीस आले नाहीत, तर गुन्हेगारांनाही मोठा संदेश मिळाला आहे. या कारवाईमुळे अमरावती शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अमरावती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे वडिलांच्या उपचारासाठी दुचाकी गहाण ठेवणाऱ्या एका व्यक्तीची फसवणूक झाल्याची उघड झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. अमरावती शहरातील चौरेनगर येथील रहिवासी संतोष वामन हातागडे यांच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असताना संतोष यांनी रविनगर येथील मित्र आकाश राऊत याच्याकडे मदतीची विचारणा केली.
आकाशकडे पैसे नसल्याने त्याने आपल्या ओळखीचा मित्र राम बहाडे याचे नाव सुचवले. राम बहाडे जो कठोरा नाका येथे राहतो तो वस्तू गहाण ठेवून पैसे देतो असे आकाशने सांगितले. संतोष यांनी राम बहाडेला फोन केला असता त्यांनी 10,000 देण्याची तयारी दर्शवली, परंतु त्या बदल्यात संतोष याची दुचाकी आणि RC बुक गहाण ठेवावे लागेल अशी अट घातली. पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याने संतोष यांनी होकार दिला आणि आपली MH27DX 3193 क्रमांकाची सुमारे 1,52,000 किमतीची दुचाकी RC सह राम बहाडेकडे दिली. काही दिवसांनी म्हणजे 27 जून रोजी संतोष यांनी आपली दुचाकी परत घेण्यासाठी राम बहाडेला फोन केला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत. आपली दुचाकी दुसऱ्याला विकल्याचे संतोष यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत सिटी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केलाय. अखेर 30 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 40 वर्षीय राम मधुकर बहाडे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून फसवणूक केलेली दुचाकीही जप्त केली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, शहर पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या आदेशाने आणि सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रामदास पालवे, पोलीस उपनिरीक्षक विजय गीते, रंगराव जाधव तसेच पोलीस कर्मचारी हरीश बुंदेले, प्रमोद हरणे, आकाश इंगोले आणि आनंद जाधव यांनी पार पाडली आहे. वडिलांच्या उपचारासाठी केलेली आर्थिक तडजोड एका व्यक्तीसाठी फसवणुकीचे कारण ठरली आहे, परंतु अमरावती पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला गजाआड केले आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहारात अधिक सावधगिरी बाळगण्याचा संदेश मिळाला आहे. राजस्थानमधील एका दुर्दैवी घटनेने देशभरात सरकारी शाळांच्या स्थितीबद्दल चिंता निर्माण केली आहे. झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी सरकारी शाळा कोसळून 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि 32 विद्यार्थी जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच आता अमरावती जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. डॉक्टर अलीम पटेल यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. पुढील 15 दिवसात हे ऑडिट पूर्ण करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर पटेल आणि युनायटेड फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संपूर्ण विषयावर अधिक सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. ऑफिसला आलो होतो. कारण असं की राजस्थान जिल्हा झालावाड पिपलोदी गावामध्ये जे शाळा होती, सरकारी शाळा, त्याची जे छत होती ते कोसळून पडली आणि दुर्दैवी त्याच्यात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 32 विद्यार्थी जे आहे ते घायल झालेले. अशी घटना अमरावती जिल्ह्यात होऊ नये त्याच्यासाठी आम्ही पूर्ण टीम आज कलेक्टर साहेबांशी भेटलो आणि पूर्ण जे सरकारी शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा असो, महानगरपालिकेची शाळा असो, नगरपालिका आणि जे काही आपले सरकारी शाळा आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट याची डिमांड आम्ही आज ठेवलेली आहे की त्याच्यात एक इंडिपेंडंट कमिटी नेमून एक प्रॉपर स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काही परिस्थिती आहे सरकारी शाळांची जिल्ह्यात ते आपण पूर्ण हे क्लिअर करावी आणि 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट पेश करावा. याच्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत. अमरावती जिल्ह्यात अशी घटना होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावा आवश्यक आहे. त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. अमरावती जिल्ह्यातील सरकारी शाळांची सध्याचीच अवस्था ही केवळ एक समस्या नसून ती आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेची आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी जोडलेली एक गंभीर चिंता आहे. डॉक्टर अलीम पटेल आणि युनायटेड फोरमने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. राजस्थानमधील घटनेतून बोध घेऊन अमरावती जिल्हा प्रशासन या गंभीर मागणीवर किती गांभीर्याने विचार करते आणि पुढील 15 दिवसात काय ठोस उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण मिळवून देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या संदर्भात भविष्यात काय घडामोडी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जिथे भाजीपाला विभागात सध्या घाणीचे साम्राज्य पसरलेले असून बाहेरून येणारे व्यापारी यामुळे हैराण झाले आहेत. ही दृश्य आहेत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला विभागाची. संपूर्ण जिल्ह्यातून छोटे मोठे व्यापारी येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे खरेदी विक्रीसाठी येत असतात. मात्र सध्या या मार्केटमधील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आपल्याला दिसत आहे की येथे संपूर्णपणे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
अक्षरशः व्यापाऱ्यांना चिखलातून वाट काढत आपला व्यापार करावा लागत आहे. यासंबंधी व्यापाऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 8 ते 10 दिवसांपासून येथील कचरा उचललाच जात नाहीये. गेल्या 4-5 दिवसांपासून अमरावती शहरात पाऊस सुरू आहे आणि या पहिल्याच पावसात संपूर्ण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. यामुळे पायी चालणेही अत्यंत कठीण झाले आहेत. आता या गंभीर समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मेरा नाम मोहम्मद सलीम है. मेरी है KGN फ्रूट कंपनी, सामने दुकान है. भाई गंदगी के नाम पे देखो, इलेक्शन के टाइम हर कोई बोलता है कि हम ये कर लेंगे वो कर लेंगे, लेकिन ये देखो गंदगी कोई साफ़ नहीं कर रहा. अभी बारिश में और ज़्यादा आपको बारिश तकलीफ। में तो इतना हो गया था धिंगाना, इतना क्या पूछना, हम बैठ भी नहीं सकते दुकान पे. जो व्यापारी है रास्ते पे भी बैठकर वो अपना माल बेचते हैं, उनको क्या तकलीफ होती होंगी अभी? वो तो बोलते हैं हम मंडी में आते ही नहीं, हमारा पूरा औंधा चित्ता व्यापार हुआ है. वो ग्राहक अंदर आ नहीं रहा तो हम माल किसको बेचना, व्यापार किससे करना, ये गंदगी की वजह से. APMC टैक्स के नाम पर आपसे पैसे वगैरह लेती, लेकिन फैसिलिटी देती फैसिलिटी बहुत कम है, बहुत कम. महानगर पालिका तो अगर थोड़ा सा कचरा उठाए तो फोटो लेके जाते हैं और 2 महीने तक वो फोटो बताते हैं कि देखो हमने उठाए थे, देखो हमने उठाए थे. और गलाटा रोज़ हो रहा, कचरा कीचड़ रोज़ हो रहा. क्या मांग रहेंगे आपके प्रशासन से? बस हमको साफ सफाई होना और कुछ भी नहीं. क्या नाम है आपका, कहाँ से है आप? हम आए हैं बडनेरे से. हमारा नाम है इरशाद खान. क्या कैसे व्यवस्था लगती है आपको आपकी अरे खरीदी भाई, करने ये यहाँ पे? मार्केट का तो ऐसा है कि देखिए आप यहाँ पर तो पहले कितनी गंदगी है और बरसात में तो बहुत ही ये हो जाता है. यहाँ पे इतनी गली सी रहती है कि जाना मुश्किल हो जाता है एकदम. यहाँ पर ना बरोबर सुविधा, ना साफ़ सफाई की है बरोबर. आप भी देख रहे हैं एकदम हमारे पैर देखो जरा सा कितने एकदम से इसमें भर गए हैं. क्या नाम है आपका? शेख अकबर शेख हैदर. कैसे व्यवस्था है अभी APMC की? व्यवस्थित कुछ भी नहीं है. व्यवस्था देख रहे हैं ना आप, क्या है तो ये 5-5, 6-6 दिन तक के कचरा नहीं उठ रहा. यहाँ कोई बोलने वाला नहीं है. क्या करेंगे भाई, हमको बैठना, हमको बोलना है. लोग कोई करने को कुछ यही नहीं है ना. बाहर का लाख मुसीबत है. कीचड़ में जब देखो ना तो तुम घूमो तो सही, तुमको जब मालूम पड़ेगा. आज मेरे बोलने से नहीं, आपके बोलने से भी तो होगा ना कम से कम. ये देखो ना कीचड़, पैर नहीं लगा सकते, कुछ नहीं कर सकते, जा नहीं सकते. अब ये देख रहे ना, आपके सामने है ना, 5-5, 6-6 दिन कचरा नहीं उठ रहा. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील या दुरवस्थेमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. मेळघाटातील चिखलदऱ्यातून अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नागापूर येथील वसंतराव नाईक अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीचा भाग कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना केवळ अपघात नसून एक मोठा हलगर्जीपणा आहे असा आरोप आता उपस्थित होत आहे. पाहूया ही संपूर्ण बातमी. चिखलदऱ्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीचा अर्धा भाग मंगळवारी सकाळी अचानक कोसळलाय. त्यात 14 वर्षीय सुमर्ती सोमा जामुनकर या विद्यार्थिनीचा मलब्याखाली दबून मृत्यू झालाय. 3 विद्यार्थिनी राधिका जामुनकर, अनिशा सेलूकर आणि राणी धांडे गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर परतवाड्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाण्याच्या टाकीचे तुकडे पायावर पडल्यामुळे 2 विद्यार्थिनींच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून एकीच्या पायाला खोल जखम झाली आहे. मृत विद्यार्थिनीचा मृतदेह रात्री अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी भेट दिली असून त्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. त्यांनी मृतकाच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. मेळघाटातील 21,000 पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थी विविध सरकारी व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचं आयुष्य असुरक्षित असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहेत. मी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती बोलतो. काल जवळपास 6 ते 6:30च्या दरम्यान वसंतराव नाईक अनुदानित आश्रमशाळा नागापूर तालुका चिखलदरा येथे एका शाळेमध्ये 6 ते 6:30च्या दरम्यान मुलींचं जेवण झालं होतं. काही मुलांचं जेवण, मुलींचं जेवण चालू होतं. त्या दरम्यान मुली हात धुवायला त्या इथे नळाजवळ गेल्या असताना टाकीचा एक भाग, एक साईड खचली आणि त्या दरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला.
3 मुली जखमी आहेत. त्यांना परतवाड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मृतकचे नाव सुमूर्ती डोमा जामुनकर ही 14 वर्षीय मुलगी 8व्या वर्गातली मरण पावलेली आहे. राधिका हिरा जामुनकर ही एक मुलगी, अनिशा भुऱ्या सेलुकर आणि राणी मुंशाजी धांडे या मुलींवर उपचार सुरू आहेत. एकूणच आदिवासी विकास अमरावती किंवा ज्या आदिवासी आश्रमशाळा आहे यामध्ये जर अशी दुर्घटना झाली तर त्यांना भरपाई म्हणून शासनाकडून काय मिळते? अनुदानित आश्रमशाळांच्या याच्या बाबतीमध्ये 1 लाख रुपयाची भरपाई शाळेकडनं आणि 1 लाख रुपये शासनाकडनं दिल्या जातात. म्हणजे अशी एकूण 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाते, ही तात्काळ दिल्या जाते. यामध्ये जसं प्राण गेले तरी त्याला असं काही मदत त्यांच्या फॅमिलीला परिवाराला इतर काही योजनांच्या माध्यमातून मदत करता आली किंवा काय तर ती पण एक आम्ही प्रयत्न करू त्याकरता. अजून आपल्या मेळघाटातील ज्या अनुदानित आश्रमशाळा आहे तिथे जी अव्यवस्था आहे त्यासाठी आपल्या काय सूचना राहील की भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून? त्यामध्ये शाळांवर भेटीदरम्यान आम्ही बऱ्यापैकी जेव्हा शाळांची तपासणी करतो त्या दरम्यानसुद्धा सूचना दिलेल्या असतात. प्रकल्प कार्यालयामार्फत अपर आयुक्त कार्यालयामार्फत शाळांना भेटी दिल्या जातात आणि त्या सूचना ज्या असतात त्या दिल्या जातात. कुठे असुविधा असेल तर त्याचं ते बदल करण्याकरिता सुद्धा आम्ही त्यांना सूचित करतो. अजून अनुदानित शाळा एकूण मेळघाटामध्ये किती अनुदानित शाळा आहेत? आदिवासी शाळा आश्रम किती आहेत संख्येतील? आमच्या एकूण धारणी प्रकल्पाअंतर्गत 20 शासकीय आणि 27 अनुदानित अशा आश्रमशाळा आहेत. धारणी प्रकल्पाअंतर्गत मेळघाट म्हणजे धारणी प्रकल्प. पटसंख्या आहे विद्यार्थ्यांची? टोटल पटसंख्या मी सांगतो तुम्हाला ती अशी. ठीक आहे. नागापूरची शाळा आहे ती आमदार केवलराम काळे यांच्या नावाची शाळा आहे अशी चर्चा होत आहे. या काय याचं स्पष्ट काय प्रतिक्रिया? ही जी शाळा आहे ही माजी आमदार तुळशीरामजी काळे यांच्या काळापासून सुरू आहे. ती त्यांनी एस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ती शाळा चालवत आहेत. मेळघाटातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकरिता चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये सुरक्षा, देखभाल आणि मूलभूत सुविधा यांकडे पुरेसं लक्ष दिलं जातं का? हा खूप मोठा प्रश्न या घटनेनंतर उभा राहतो आहे. शासकीय यंत्रणा केवळ मोबदला देऊन जबाबदारी झटकणार का? दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणं आता गरजेचं आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये खरेदीचा दुहेरी आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जवाहर गेट येथील आराधना होलसेल शॉपिंग मॉलमध्ये 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून धमाका सेल आयोजित करण्यात आला आहे. डिझायनिंग साड्यांपासून ते मेन्सवेअरपर्यंत लग्नसराईच्या संपूर्ण वस्तूंवर आकर्षक मान्सून डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये काय विशेष आहे आणि ग्राहकांसाठी कोणत्या आकर्षक ऑफर्स आहेत हे जाणून घेण्यासाठी आराधना मॉलचे संचालक पुरणमल हबलाणी यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. की ओर से लाडली बहन उपहार योजना चलाई गई थी और लाडली बहन उपहार योजना के अंतर्गत कई सारे बम्पर इनाम जो है वो दिए गए थे. विशेष बात यह है कि इसमें कार भी दी गई थी. जो कार के जो विजेता है वे अब तक के नहीं आए हैं. इस बारे में क्या कहेंगे और आने वाला जो मानसून सेल है उस बारे में आराधना ग्रुप के संचालक पूरन से ढबलानी हमारे साथ में, क्या उनकी जानकारी? नमस्कार. आराधना लाडली बहन उपहार योजना जो लकी ड्रा निकाला गया था उसमें सभी विजेताओं को हम आह्वान करते हैं कि जो भी अभी तक के उपहार नहीं लेकर गए हैं कृपया वो अपना कूपन दिखा करके उपहार ले जाएं. क्या कहेंगे कि मानसून सत्र भी चालू हुआ, मानसून में भी आराधना ने अपने ग्राहकों के लिए विशेष ऑफर रखे? आराधना की ओर से अभी मानसून डिस्काउंट सेल चालू है. यह सेल टोटली फ्रेश स्टॉक पर रहती है. अभी श्रावण माह और रक्षाबंधन के दिन हैं तो बहनों भाइयों को उपहार देने के लिए साड़ियों पर और मेंसवेयर पर साड़ियाँ, सलवार सूट, घाघरा ओढ़नी सभी प्रकार के फैंसी और डिज़ाइनर कपड़ों पर के करीब करीब आधी कीमतों में रखा गया है. तो फ्रेश स्टॉक सेल का ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठावें.
यही ग्राहकों से अनुरोध करते हैं। क्या कहेंगे कि आप जो बम्पर इनाम था वो इनाम के विजेता जो है कार लेने वाले विजेता आपके पास नहीं आए हैं और शायद इन 5 लाख लोगों में विजेता कौन है उसे अब तक पता नहीं, उसके लिए क्या कहेंगे? मैं सिटी न्यूज़ चैनल के माध्यम से भी आपसे अनुरोध करूंगा कि आप भी इस टेलीकास्ट को फिर से 1-2 बार बताएं ताकि लकी विजेता तक के उसका नंबर उनको ज्ञान होवे, क्योंकि हमें भी अभी तक ये नहीं पता है कि ये लकी कूपन के नाम कौन है, विजेता कौन है। आपण पाहिलं आहे की आराधना होलसेल शॉपिंग मॉलमध्ये ग्राहकांसाठी खरेदीचा कसा आनंददायी अनुभव आणला आहे। आकर्षक मान्सून डिस्काउंटसोबतच यापूर्वी राबवलेल्या लाडली बहीण उपहार योजनेला मिळालेल्या भरपूर प्रतिसाद आणि त्यातील बंपर बक्षिसे हे मॉलचे ग्राहकाभिमुख धोरण दर्शविते आहे। अमरावती नागपूर महामार्गावरील रहाडगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी सूचना फलकांच्या अभावामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत। यावर आपण एक सविस्तर रिपोर्ट बघूया। अमरावती नागपूर महामार्गावर रहाडगाव जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। मात्र या कामामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पुलाचे बांधकाम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे सूचना फलक न लावल्याने वाहन चालकांना पुढे असलेल्या धोक्याची कल्पना येत नाही। यामुळे या ठिकाणी दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। सध्या पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे। रस्त्यावर 1 ते 2 फुटांचे मोठे खड्डे पडले आहेत आणि त्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही। परिणामी अनेक दुचाकीस्वार आणि इतर वाहन चालक या खड्ड्यांमुळे दुर्घटनाग्रस्त होत आहेत। कित्येक लोकांना यामुळे गंभीर दुखापती झाल्या आहेत। सिटी न्यूजच्या टीमने या गंभीर समस्येवर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता बाळासाहेब साळुंखे यांच्याशी संपर्क साधलाय। साळुंखे यांनी सांगितले आहे की लवकरात लवकर रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, तसेच पुलाचे काम करणाऱ्या स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीला सूचना फलक न लावल्याबद्दल नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी सिटी न्यूजला दिली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। जगदीश गेलानी नाव आहे। आम्ही दररोज येणं जाणं करतो गाडीनं, दिवसात 3-4 चक्कर होते आमचे, पण हे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला लय त्रास आहे। शनिवारच्या दिवशी इथं आमच्या समोर 3 टू व्हीलरचे 2 वेळा पंक्चर झालेला होता। मी माझ्या गाडीला पंक्चर काढून आता सकाळपासून इथं आलेला आहे। आता सिटीमध्ये जायला लागते, पुन्हा चक्कर करावं लागते। मोठे मार्केट असून रस्त्याची दयनीय अवस्था असूनमुळे प्रशासनाला हेच विनंती आहे की लवकर ते लवकर काहीतरी टाका। आम्हाला माहीत आहे पाऊस चालू आहे, पावसामध्ये काही करता येत नाही, पण काहीतरी मुरूम वगैरे काही जे होत असेल, चुरी गिट्टी काहीतरी होत असेल ते तेवढा टाकून द्या। तोपर्यंत गाडीचे मोठे रात्री येणं जाणं करते, बंडेरा जाते माणूस, सिटीमध्ये जाते ते, आणि मोठे मार्केट आहे, सिटी लँड, बीजी लँड, ड्रीम लँड, अंबा लँड। तर प्रशासनाचं हीच विनंती आहे आमची की मेहरबानी करून हात जोडून विनंती आहे की दोन्ही साईडला नागपूरकडे येणारा, नागपूरकडे जाणारा दोन्ही रस्त्यांना काहीतरी टाकून द्या। व्यापारी माणसं लय मोठा आहे आणि व्यापारी लोकांना थोडंसं जगू द्या, हीच आमची विनंती आहे। हमको बहुत परेशानी हो रही है, ये गड्ढे बहुत है, बारिश आती है ना तो गाड़ी निकालने में बहुत दिक्कत जाती है। इसलिए प्रशासन जो है इसका जो भी इसके कार्यकर्ता है इसका ये बात का ध्यान रखे, पब्लिक को बहुत परेशानी आ रही है। हम लोग सर कैसा है, गाड़ियाँ बड़ी गाड़ियाँ ट्रैफिक इस रोड पे बहुत है, तो गिरने पड़ने का जो है ना डर रहता है, तो गाड़ी जो है बहुत संभल के चलाना पड़ता है। अमरावती नागपूर मार्गावर पडलेले मोठे गड्डे हे अपघाताला निमंत्रण देत आहे। विशेष म्हणजे या अमरावती मार्गावर अमरावती आणि नागपूरच्या मधात रहाडगावजवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे, परंतु कोणत्याही प्रकारे ठेकेदारांनी येथे गड्डे बुजवले नाही। मागील 4 दिवसापासून सूर्य निघाला नाही, पाणी येत आहे, परंतु येथील गड्डे यांच्यामुळे रोज इथे अपघात ठरत आहे। या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे। विशेष म्हणजे येथे कोणत्याही प्रकारे सूचना फलकसुद्धा लावलेले नाही, दिशादर्शक फलक की इथे गड्डा आहे, इथे पाणी साचलं आहे, इथे दुर्घटना होऊ शकते, इथे अपघात होऊ शकते, या प्रकारच्या सूचनासुद्धा फलक इथे लावण्यात आलेले नाही। म्हणून येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्या अभियंता यांनी इथे दौरा करून एकदा ठेकेदारावर कारवाई करायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी नागपूर मार्गावर असलेल्या बीजी लँड आणि सिटी लँडमध्ये जाणाऱ्या नागरिकांना दररोज या रस्त्याने जावे लागते आणि त्यांना अपघात तिथे ठरत आहे आणि यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। नागरिकांना इथे येणारा जाणारा रस्ता
यामध्ये 1 ते 2 फुटापर्यंत गड्डे झाल्याचं चित्र इथे आहे. आपण सिटी न्यूजच्या टीमच्या माध्यमातून इथे आलो आहे आणि येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी दखल घ्यावी या प्रकारची मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता तरी या ठिकाणी अपघात थांबतील अशी आशा करूया. सिटी न्यूज या घटनेवर लक्ष ठेवून राहणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. बडनेरा शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम पुन्हा एकदा जोमात सुरू झाली आहे. मनपाच्या पथकाने अतिक्रमणधारकांनी पुन्हा उभारलेले गाळे आणि तात्पुरती दुकाने हटवून कारवाई केली. परंतु अतिक्रमणधारकांचा आक्षेप असा आहे की आधी हॉकर्स झोन तयार करा, मग आमचं अतिक्रमण काढा. या मागणीमागे काय आहे नेमकं कारण आणि प्रशासन काय म्हणते आहे, बघूया आमचा हा रिपोर्ट. बडनेरा शहरातील जुनी वस्ती सिपना इंजिनिअरिंग कॉलेजजवळील गोडाऊन परिसर या भागात अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा काही अतिक्रमणधारकांनी तात्पुरती दुकाने उभारली आहेत. याची माहिती मिळताच अतिक्रमण निर्मूलन पथकाने घटनास्थळी धडक देऊन कारवाई केली आहे. अतिक्रमणधारकांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की आमचं जगणं या छोट्या गाड्यांवर अवलंबून आहे. आमचं अतिक्रमण हटवत आहे तर पर्याय काय देत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य मॅडम शर्मा यांनी पहिले हॉकर्स मनपाचे तयार करावेत, नंतर फुटपाथवाल्यांना त्रास द्यावेत. असं तोडगोड करून काही फायद्याची गोष्ट नाही. स्मार्ट सिटी तुम्हाला बनवायची आहे तर आधी पहिले महानगरपालिकेचे हॉकर्स तयार करा, नंतर फुटपाथ हटवा. हे गोरगरिबावर अन्याय करून काही फायद्याची गोष्ट नाही आहे मॅडम. आधी पहिले हॉकर्स तयार करा ना मनपाचे, मग नंतर फुटपाथ हटवा ना. आम्ही हटायला स्वतः तयार आहे ना फुटपाथ. हॉकर झोन तयार झाला नाही तोपर्यंत आमच्या व्यवसायावर घाला का, या पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख श्याम चौरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केलं आहे की हॉकर झोनबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत. आयुक्त सौम्या शर्मा चांडक या प्रकरणात कार्यरत असून योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. प्रमुख श्यामभाऊ चौरे ते सुद्धा आता ज्या एका इथले जो अतिक्रमणधारक होता त्यांनी जे प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या संदर्भात आपलं काय मत आहे. सबसे पहले सिटी न्यूज़ को मेरा बहुत बहुत धन्यवाद. उनके जरिए कैसे प्रसिद्धि की वजह से लोगों तक माहिती पड़ जाती कि भाई हमने कैसी कार्रवाई की, किस प्रकार की. मैं बोलना चाहूँगा कि माननीय आयुक्त महोदय मिशन फ्रीडम फुटपाथ, इसका मतलब होता है कि फुटपाथ पे कोई भी प्रकार का अतिक्रमण नहीं रहना चाहिए. वो हिसाब से हमने हमारी अमरावती बडनेरा पूरी 5 जोन के अंतर्गत कार्रवाई चालू है. और आज की कार्रवाई अलमास गेट जो जोन क्रमांक 4 बडनेरा क्षेत्र में आता है, तो अलमास गेट से बैल बाज़ार तक की, सावता मैदान से लेके तो शादी हॉल तक की पूरा बडनेरा का परिसर मैंने आज पूरा अतिक्रमण हटाया हूँ और लोगों ने भी काफ़ी सहकारी किए. और ऐसा मेरा लोगों को मैं हमेशा बाइट देता तो ये बोलता हूँ कि अमरावती वासी हो या बडनेरा वासी हो, हमारे जो भी भाई है नागरिकगण, व्यवसायिक धारक उनसे मेरा ये बोलना है कि वो आगे आकर हमें अतिक्रमण के लिए सहयोग करे. और जो गाड़ी धारक है, जो सब्जी और फल जो बेचते हैं, वो फुटपाथ पर न लगाते हुए, क्योंकि महिला को, वृद्ध लोगों को, बच्चों को, दिव्यांग लोगों को काफ़ी अड़चनें निर्माण होती है आने जाने के लिए. तो वो बातों को ध्यान में रखते हुए अतिक्रमण धारक ने भी अपनी गाड़ियाँ वगैरह जो है वो फुटपाथ पर न लगाते हुए एक साइड से लगाना चाहिए. हमारा भी उनको ये ऐसे बोलने का तात्पर्य. अतिक्रमण धारकाचं म्हणणं आहे की मनपाने आधी हॉकर झोन तयार करावे, नंतर आम्हाला उठवावे अशी त्यांची मागणी आहे. यावर मनपाचं काय पाऊल आहे. माननीय आयुक्त महोदय, उनके आदेश के हिसाब से अभी पिछली मीटिंग के अंदर ये प्रस्ताव निकला कि भाई हॉकर्स और नॉकर्स अपन को किस तरीके से देना चाहिए. तो अभी उसके ऊपर ही हमारा काम चल रहा है कि जहाँ जहाँ सब्जी विक्रेता और फल विक्रेता जो रोड पर बैठे उनको किस प्रकार हम वो नियोजन करके संबंधित डिपार्टमेंट वगैरह सब हम उसका आपस में मीटिंग करेंगे और ये तय करेंगे कि अतिक्रमण जो अपन जो फल विक्रेता है और जो भी प्रकार के जो व्यवसायिक धारक है उनको कहाँ पर उन्हें दुकान लगाना चाहिए. वैसे क्षेत्र में उनको दुकान लगाने के लिए नियोजन चालू है हॉकर्स करके.
ही मोहीम सतत चालू राहील की याचा थंड पडेल? नहीं, मुहिम चालू हमेशा रहेंगी जब तक ये लोग अगर अतिक्रमण करते रहेंगे, हमारे को सहकार्य नहीं करेंगे, जब तक मुहिम चालू रहेंगी. सध्या बडनेरा शहरात अतिक्रमण हटवून शहराच्या सौंदर्यीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याचवेळी प्रभावित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाची मागणीही जोर धरत आहे. अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे, हे जितकं खरं आहे तितकंच प्रभावित नागरिकांना पर्याय देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. बडनेरामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू राहणार असली तरी हॉकर झोनसारख्या कायमस्वरूपी पर्यायांकडे प्रशासनाने गंभीरपणे पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये क्षयरोगाचं उच्चाटन करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत बडनेरा येथील मोदी रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत एक्स-रे तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि त्याचा प्रसार थांबविण्यासाठी बडनेरा येथील अमरावती महानगरपालिकेच्या मोदी रुग्णालयात एक विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत संशयित रुग्णांना मोफत एक्स-रे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना क्षयरोगाची प्राथमिक लक्षणं जाणवत असतील अशा रुग्णांचे एक्स-रे काढून त्यांची तपासणी केली जात आहे. यासाठी मोदी रुग्णालयात हँडहेल्ड एक्स-रे मशीनची सोय करण्यात आली आहे. विशेषतः दर 10 ते 15 दिवसांनी बडनेरा येथील आठवडी बाजाराच्या दिवशी एक्स-रे टेक्निशियन वरिष्ठांच्या आदेशानुसार उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करतात. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना याचा विशेष लाभ घेता येतो. खासगी रुग्णालयांमध्ये या तपासणीसाठी जवळपास 400 रुपये आकारले जातात, पण मोदी रुग्णालयात ही तपासणी पूर्णपणे मोफत केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजकुमार यांनी सिटी न्यूजचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याशी बोलताना ही माहिती दिली. तर एक्स-रे टेक्निशियन हर्षल हरमकर यांनी सांगितलं की एक्स-रेचा रिपोर्टही रुग्णांना तात्काळ दिला जातो. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जात आहे. बडनेरा येथील मोदी रुग्णालयात सुरू झालेल्या या मोफत एक्स-रे तपासणी मोहिमेमुळे क्षयरोगाच्या उच्चाटनाला नक्कीच गती मिळेल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, हेच या मोहिमेचं खरं उद्दिष्ट आहे. श्रावण महिना म्हटलं की भगवान शंकरांची आराधना आणि कावड यात्रेचं महत्त्व. यावर्षीही श्रावणात शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोचला आहे. आपण अशाच एका भक्तिमय सोहळ्याची माहिती घेणार आहोत, जो नुकताच बडनेरा येथे पार पडला आहे. 18 जुलैपासून सुरू झालेल्या श्रावण मासात बडनेरा येथील विविध धार्मिक मंडळांनी मोठ्या उत्साहात कावड यात्रेचं आयोजन केलं होतं. बडनेरा जुनी वस्ती परिसरातील तिलक नगरातील राज तिलक महाकाली कावड मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यात विशेष महत्त्व असलेल्या कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदुरा या पवित्र नदीतून कावडीत जल आणून हे जल बडनेरा शहरातील जुनी वस्ती मुख्य रस्त्यावरून डीजेच्या गजरात आणि आकर्षक विद्युत रोषणाईला झगमगाटात आणण्यात आलं. या भक्तिमय कावड शोभायात्रेत शिवभक्तांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यानंतर तेलीपुरा येथील भगवान शंकराच्या मंदिरात आणलेल्या या पवित्र जलाने शिवलिंगावर विधिवत पूजापाठ करून जलाभिषेक करण्यात आला. समाजसेवक अजय पवार यांच्या संकल्पनेतून निघालेल्या या कावड यात्रेत परिसरातील नागरिक, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्ती आणि श्रद्धेचा हा अनुपम संगम बडनेरकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. श्रावण महिन्यात बडनेरा येथे कशा प्रकारे भक्ती आणि श्रद्धेचा अपूर्व संगम पाहायला मिळालाय. ही कावड यात्रा केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती आपल्या संस्कृती आणि परंपरेचं एक सुंदर प्रतीक आहे. दर्यापूर पोलिसांनी जुगारावर मोठी कारवाई केली आहे. एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही दृश्य आहेत दर्यापूर शहरातील, जिथे शिंवर रोडवरील बनोसा भागातील गप्पा गोष्टी हॉटेलमध्ये 29 जुलै रोजी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार हॉटेलमध्ये 15 ते 20 इसम 52 पत्त्यांच्या एक्का बादशहा नावाचा जुगार खेळत होते. माहिती मिळताच दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांनी आपल्या पथकासह हॉटेलवर छापा टाकलाय. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी पडून गेलेत, मात्र पथकाने 6 जणांना जागेवरच पकडलेत. पकडलेल्या आरोपींमध्ये शेख वसीम शेख हसून, विनोद सुरेशराव चौधरी, मोहम्मद इर्शाद अब्दुल रशीद, भुजंग रमेश गुडदे, ऋषिकेश संजय जडमकर आणि सागर उर्फ सोनू अरुण गावंडे यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोहित सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती बरगट, पोलीस कॉन्स्टेबल सचिन जाधव आणि चालक अनिल आडे यांनी पार पाडली आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस करीत आहेत. दर्यापूर पोलिसांनी जुगारावर केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायांना चाप बसला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. शासनाच्या अनुदानित आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली आणि एका चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नव्हे तर व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचा मृत्यू आहे. ही घटना आदिवासी भागातील मुलींवर होणाऱ्या अन्यायाचं उदाहरण आहे. आणि आता याला जबाबदार कोण, पाहूया सविस्तर वृत्त. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील अनुदानित निवासी आदिवासी आश्रमशाळेत मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला. सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास पाण्याच्या टाकीचा अर्धा भाग आणि भिंत अचानक कोसळली. कोसळलेल्या मलब्याखाली 14 वर्षीय सुमर्ती सोमा जामुनकर ही विद्यार्थिनी सापडली आणि जागीच ठार झाली. या घटनेत आणखी 3 विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांच्यावर परतवाड्यातील रावत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थिनींची नावे राधिका हिरा जामुनकर, अनिशा भुऱ्या सेलुकर आणि राणी मुंगसाजी धांडे अशी आहेत. ही आश्रमशाळा आमदार केवलराम काळे यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. आता प्रश्न हा आहे की जर ही शाळा लोकप्रतिनिधींच्या हातात असेल तर देखरेख, स्ट्रक्चरल ऑडिट, जबाबदारी आणि सुरक्षा कोणी पाहणार? या प्रकरणाची चौकशी सध्या आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी करीत आहेत. परंतु एक निरागस जीव गमावल्यावर चौकशीचं आश्वासन किती उपयोगाचं? बस न्याय होना। मुझे पता है ये जो यहाँ पर लड़की आई थी इसकी जानकारी आपको इन्होंने कब दी? ये इसकी जानकारी जो ये तो 11 बजे मिली रात के। लड़की के बारे में आपको रात को पता चल गया था? हाँ। अच्छा, तो अभी तक आप कहाँ पर थे? हम तो कृषि उत्पन्न बाजार वहाँ रुके हुए? नहीं, मैं रुकी नहीं थी, मैं तो सुबह आई, उनकी मम्मी कल आई। मैं सरपंच हूँ वहाँ के। हाँ, गंगरखेड़ा की सरपंच है। गंगरखेड़ा से सरपंच हूँ मैं। हाँ। अब आपकी मांग क्या है? हमारे न्याय है बस। न्याय चाहिए बस। बस हमें कुछ नहीं चाहिए, हमारे हमको न्याय चाहिए, हमको न्याय दिलाओ। हमारे पोस्ट मैडम हम स्कूल करना नहीं चाहते। मुझे जो टीचर है उन पे कार्रवाई होना चाहिए, जो स्कूल चला रहे हैं उन पे भी कार्रवाई होना चाहिए। बस हमारा मांग यही है। लड़की को भी आपने देखे? हाँ। किस हालत में दिखी आपको? लड़की तो बिल्कुल जैसी थी वैसी हालत में है, जैसे ना उन पे कुछ ऐसा केयर नहीं किया, या तो कुछ ऐसा बॉक्स में नहीं रखा, या तो कुछ कपड़े नहीं लपेटा, बस एक टॉवेल है जैसा लाया वैसे ही पटक दिया। वो ऊपर अभी अगर कार्रवाई नहीं होती है तो आप आगे चल के इसको पूरा आंदोलन मेलघाट में फिर से देखा जाएगा। हाँ, फिर से आंदोलन करेंगे हम। जब तक हम पीएम नहीं कराते हैं। हाँ, पीएम बिल्कुल नहीं करेंगे। ये आप लोगों से स्कूल के टीचर या किसी की बातचीत हुई है? किस बात? हाँ, मेरी हुई है। क्या बोला? टीचर ने बोला है कि मैंने इनको बताया उनको बताया, ऐसा टाला टाली चालू थे। मैंने इनसे ये भी पूछा कि जब बच्चे का प्रवेश होता है, दखल होता है बच्चे, तो आप उनके जो पेरेंट्स है जैसा पालक वर्ग, उनसे तो आपने नंबर लिया होगा, तो आपने कितना म्हणजे आपने ऐसा खुद होकर फोन किया तो नहीं किया उनने खुद होकर फोन। लड़के की माता का है अभी? माँ का? वो तो म्हणजे यहाँ पे है, कृषि मंडी में है। तबियत खराब हो गई। तबियत खराब है उनका। खराब हो गई बच्ची के बारे में सोचने हाँ, सोच के। और पिताजी है, पिताजी तो काम पे गए थे, काम पे से अभी आए 11:30 बजे। ये इनका पिता है, लड़की का पिताजी। आपको आपकी लड़की के बारे में क्या पता चला? हमको 12 बजे रात को पता चला, वो भी दूसरे के मोबाइल से। अच्छा। पर मास्टर ने नहीं बताया, फोन करके बताया कि टीचर ने आपसे कांटेक्ट नहीं किए। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नागपूर शहर पोलिसांनी वाहन चोरांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या वाहन चोरी विरोधी पथकाने प्रभावी कारवाई करत वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या पथकाने दिलेल्या माहितीनुसार 29 जुलै रोजी महत्त्वपूर्ण कारवाई पार पडली आहे. या कारवाईची सुरुवात पोलीस ठाणे कोतवाली नागपूर शहर इथे 18 जुलै रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्यापासून झाली आहे.
श्याम चुडाजी कांबळे यांच्या ई रिक्षाची चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती. 14 जुलै रोजी रात्री 11 ते 11:30 दरम्यान शाहू समाज सांस्कृतिक भवन समोर घाट रोड कोतवाल येथे त्यांची ई रिक्षा क्रमांक MH49 BM 8553 चोरीला गेली होती. फिर्यादीने गाडीची चावी हरवल्यामुळे ती तिथेच पार्क करून घरी गेली असताना ही चोरी घडली होती. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातून एकूण 24 वाहने आणि 1 ई रिक्षा चोरी केल्याचे कबूल केलेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींकडनं 12 वाहने आणि त्यांनी इतर इसमांकडनं मिळवलेली चोरीची 11 वाहने अशी एकूण 23 दुचाकी वाहने आणि 1 ई रिक्षा जप्त केली आहे. याशिवाय चोरीची 1 वाहन आर्णी पोलीस ठाण्यात जमा असल्याचेही निष्पन्न झाले आहेत. या मोठ्या कारवाईमुळे वाहन चोरी विरोधी पथकाने एकूण 15 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. नागपूर येथे दिवसाढवळ्या एका मोठ्या चोरीच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. सदर पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीच्या गाडीतून लाखो रुपयांनी भरलेली बॅग चोरण्यात आली आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. ही दृश्य आहेत नागपूरच्या सदर पोलीस ठाणे हद्दीतील, जिथे श्रीराम टॉवरजवळ एका खळबळजनक चोरीला अंजाम दिला आहे. माहितीनुसार सिद्दीकी नावाचा व्यक्ती आपल्या कारमध्ये होता. त्याचवेळी अज्ञात चोरांनी त्याच्या कारची काच फोडून आत ठेवलेली बॅग चोरली असे सांगितले जात आहे की या बॅगमध्ये तब्बल 25 लाख रुपये रोख रक्कम होती. ही घटना घडवून आरोपी लगेच घटनास्थळावरून फरार झालेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केलाय. चोरट्यांचा कोणताही सुगावा मिळावा याकरिता पोलीस आजूबाजूला लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांची फुटेज तपासित आहे. पोलीस या मोठ्या चोरीचा कधीपर्यंत उलगडा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नमस्ते, मेरा नाम फराज सिद्दीकी है. मैं एक पेट्रोल पंप चालक हूँ. मेरे नागपुर और नागपुर के आसपास टोटल 5-6 पंप चलते हैं. सारे पंप HPCL के हैं. ठीक है, आज मैं सुबह अपने ऑफिस से निकलने के बाद मेरे पार्टनर के ऑफिस से मैंने कुछ कैश उठाई और उठा के मैं श्रीराम टावर में रुका था. श्रीराम टावर के सामने मैंने गाड़ी पार्क करी थी और वहाँ से मैं 5 मिनट 10 मिनट 15 मिनट के लिए कहीं अंदर मिलने गया था किसी बंदे से. उतने में किसी ने मेरे गाड़ी का कांच फोड़ा, जो मिडिल रो का कांच होता है, और उसके बाद मेरे 2 बैग रखे थे वहाँ पे. एक में कैश थी कुछ अराउंड 26 लाख के अराउंड 25,50,000, और मेरा लैपटॉप बैग और उसमें मेरे कुछ क्रेडेंशियल्स थे. वो मेरे यहाँ पे चोरी हुआ है और मैंने हाल ही में अभी सदर पुलिस थाने में इसकी कंप्लेंट लिखाई है. ये घटना कितनी बजे की है? ये अराउंड 2:20 से लेके 3 बजे के बीच की हुई. पैसे कहाँ से कलेक्शन करे थे क्या? कलेक्शन पंप का कलेक्शन था, मैंने पार्टनर के ऑफिस से लेके आया था. और कुछ आजू बाजू आपके साथ कोई था? मैं तो अकेला ही ड्राइव कर रहा था गाड़ी, मेरे साथ और कोई नहीं था और मैं अकेला ही था. गाड़ी पार्क करके गया. आप गाड़ी पार्किंग में लेके जा रहे थे? पहले अंदर लेके गया था, पार्किंग फुल होने की वजह से फिर मैं गाड़ी बाहर लेके आ गया था. अंदर ले आने के बाद मेरे को पार्किंग वाले ने चाबी मंगा था, तो गाड़ी में क्रेडेंशियल वो थे करके मैंने बोला रोड पर पार्क कर लेते, कोई दिक्कत नहीं है, फुल साइड पार्किंग तो है वहाँ पे. कितना अमाउंट है टोटल? 25,50,000 रुपये कैश थी और मेरा लैपटॉप, और लैपटॉप में मेरे कुछ चेकबुक, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट वो सब भी था. कुछ संज्ञा आपके आजू बाजू कोई पीछा कर रहा था? और नहीं, ऐसा तो मुझे कोई लगा नहीं था. CCTV फुटेज भी नहीं है और आसपास CCTV फुटेज भी नहीं है, और जो फुटेज होने चाहिए थे वो कैमरेज भी बंद है. इलेक्शन चौक के पूरे कैमरे बंद है? वो ऐसा अभी तक तो पता चला है. नागपूरमध्ये घडलेल्या या चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा शहर आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ते लवकरच आरोपींना अटक करतील आहे. नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या 5 शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याला हे मोठं नुकसान सहन करावं लागलंय. ही घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कंधान पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांनी रमेश मस्के यांच्या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात रमेश मस्के यांच्या 5 शेळ्या जागीच ठार झाल्यात, तर 1 शेळी गंभीर जखमी झाली आहे. जखमी शेळीवर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कांद्री नगर पंचायतमध्ये राहणारे रमेश मस्के यांनी रात्री आपल्या शेळ्यांना शेडमध्ये बांधले होते. सकाळी उठल्यावर त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसला. रमेश मस्के यांनी या घटनेमुळे झालेल्या नुकसानीसाठी
सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे 14 जुलै रोजी कांद्री नगरपंचायतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येबद्दल नगरपंचायतीच्या सीईओंना निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही, ज्यामुळे आज या शेतकऱ्याला आपल्या 5 शेळ्या गमवाव्या लागल्यात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागपूर जिल्ह्यातील ही घटना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवते आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आज एका शेतकऱ्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. या प्रकरणात सरकार शेतकऱ्याला काय मदत करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं एक अप्रतिम ठिकाण आणि त्याचं जिवंत थरारक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भंडारा जिल्ह्यातील शिवणी बांध जलाशय सध्या पावसामुळे पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झाला आहे आणि हे अद्भुत दृश्य अनुभवण्याकरिता स्थानिकांसह दूरदूरच्या पर्यटकांनी मोठी हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्याभरापासून भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे साकोली तालुक्यातील शिवणी बांध जलाशय पूर्ण क्षमतेने भरून सध्या ओसंडून वाहत आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे ठिकाण सध्या पर्यटकांचं नवे आकर्षण बनलं आहे. हिरव्यागार डोंगर रांगा, स्वच्छ पाणी आणि ओव्हरफ्लो होणारा धबधब्यासारखा जलप्रवाह हे दृश्य पाहण्यासाठी भंडारा जिल्ह्यासह नागपूर, चंद्रपूर, गोंदिया अशा अनेक भागांतून पर्यटक येथे येत आहेत. पर्यटकांचा उत्साह जितका आहे तितकीच प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शिवणी बांध जलाशयाच्या काही भागांवर ताराचं कुंपण लावण्यात आलं असून दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक रहिवासी जयपाल जनबंधू यांनी सांगितलं आहे की दरवर्षी पावसाळ्यात हे दृश्य पाहण्यासाठी लोक येतात, परंतु यंदा पाऊस जास्त असल्याने पाणी खूप वेगात वाहत आहे. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. सध्या तलावाच्या काठावर स्थानिक विक्रेत्यांनीही आपली दुकानं मांडलेली असून पर्यटनामुळे आर्थिक उलाढालही वाढली आहे. या संदर्भात म्हणजे जलाशय शिवणी बांध हा पूर्ण भरल्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पूर्ण 100% पाऊस झाला असा याचा इतिहास समजतो. अच्छा, सध्या तरी भरपूर म्हणजे पर्यटक इथं भेट द्यायसाठी आले आहेत. तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही शिवणी बांधलेच आहात ना? तर सध्या तरी आता पाण्याची पातळी कितीपर्यंत आहे काय वाटतं? पाण्याची पातळी 11 फुटाच्या वरती आहे. 11 फुटाच्या वरती झाल्यानंतर ओव्हरफ्लो होतो आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर तालुक्यातील कमीत कमी 20 ते 25 गावचे आणि जिल्ह्यातून सुद्धा येतात, बाहेर जिल्ह्यातून सुद्धा ह्या ओव्हरफ्लो पाहण्यासाठी येतात, मजा घेण्यासाठी येतात. इथे येऊन आणि एन्जॉय करतात, आनंद घेतात. शिवणी बांध जलाशय सध्या पर्यटकांकरिता निसर्गाशी एकरूप होण्याचं ठिकाण ठरते आहे. मात्र सौंदर्य अनुभवताना सुरक्षिततेची जाणीव ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. पावसाळी पर्यटनाला मिळालेलं हे निसर्गाचं वरदान पुढेही असंच खुलत राहो. प्रतिकूल परिस्थितीतही राज्याच्या राजकारणात नेहमीच काही ना काही घडामोडी सुरू असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचा दुरडा उडताना दिसतो आहे. बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सरकारमध्ये ते शून्य झालेले आहे. बजेट जरी त्याच्या हाती असलं तरी ते बजेट मात्र कोणाला उपाड दाखवल्याशिवाय वाचणं कठीण झालेलं अशी अवस्था अजितदादाची झाली. ना सरकारमध्ये ना पक्षामध्ये अशा विचित्र अवस्थेमध्ये दादा आहे. माणिकराव कोकाटे रमी खेळल्यानंतरही राजीनामा देत नाही. याचा अर्थ काय निघतंय? म्हणजे सरकारला तर भिकारी केलंच, पण शेतकऱ्याला भिकारी म्हणण्यासाठी ते मागं पुढं पाहिलं नाही. अशा प्रकारच्या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना दिलासा भेटण्याच्या ऐवजी आम्ही पाहतोय मोठ्या प्रकारचा अशा प्रकारचं गंभीर गोष्ट त्याच्या डोक्यात येतं आहे. एक कृषी मंत्रीसुद्धा आपला नसावा, तो शेतकऱ्याच्या वतीचा नसावा, याच्यासारखं दुःख आहे का? म्हणजे कृषी मंत्री हा पालकत्व असतं शेतकऱ्याचं, त्यानं पालकत्व स्वीकारलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचं पालकत्व स्वीकारणारा कृषी मंत्री जर आम्ही सांगतोय शेतकरी भिकारी आहे असं सांगत असेल आणि सरकारही त्याच्यासोबत भिकारी झालं असं म्हणत असेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
राजकीय आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला काही नवीन नाही, परंतु बच्चू कडू यांनी ज्या प्रकारे अजित पवार यांच्या राजकीय सामर्थ्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे ते निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. कृषी मंत्र्यांच्या रम्मी खेळण्याच्या प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच असलेली ही दरी आता अधिक स्पष्ट झाली आहे. आगामी काळात यावर अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला यवतमाळ शहर पोलिसांनी केवळ काही तासातच गजाआड केला आहे. 4 मोटारसायकलांसह 1,30,000चा मुद्देमाल हस्तगत करत पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला आहे. काय आहे ही संपूर्ण कारवाई, चला बघूया आमचा स्पेशल रिपोर्ट. यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना समोर येत होत्या. नुकत्याच 2 तक्रारी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. फिर्यादींच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि तांत्रिक पुरावे गोळा करत संशयितांचा शोध सुरू केला. काहीच तासात पोलिसांनी अल करम नगर यवतमाळ येथील दानिश नूर खान पठाण या अट्टल चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडनं पोलिसांनी चक्क 4 मोटरसायकली जप्त केल्यात, ज्याची एकूण किंमत अंदाजे 1,30,000 रुपये इतकी आहे. पोलिसांनी अचूक गुप्त माहिती दिली आणि जलद कारवाईतून या गुन्ह्याचा छडा लावला असून यवतमाळ शहरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचं कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांनी यवतमाळकरांना हैराण केलं होतं. मात्र शहर पोलिसांनी जलद कारवाई करत अट्टल चोरट्याला अटक करत हा गुन्हा उघडकीस आणला आहे. वाहन चालकांनी देखील आता सावध राहणं गरजेचं आहे. कपाशी आणि सोयाबीन पिकं हिरवून निघाली असतानाच यवतमाळच्या झरी तालुक्यातील एडशे शिवारात शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे. रानटी डुक्कर आणि रोही यांच्या हल्ल्याने शेतात मोठ्या प्रमाणात हानी झाली असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता या जनावरांना मारण्याचा परवाना द्या अशी मागणी केली आहे. चला पाहूया आमचा हा हृदयद्रावक विशेष ग्राउंड रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी भागात असलेल्या झरी तालुक्यातील एडशी शिवारात सध्या रानटी जनावरांचा जबरदस्त त्रास सुरू आहे. शेतकरी राहुल भगत यांच्या 10 एकर कपाशीच्या शेतात 3 ते 4 फुटांचे खड्डे रानटी डुक्करांनी तयार केले आहेत. पावसामुळे पीक सावरलेत, परंतु आता रानटी डुक्करांचा कहर शेतकऱ्यांसाठी दुसरं संकट ठरतो आहे. फक्त राहुल भगतच नाही तर अनेक शेतकऱ्यांची पिकं या डुक्करांनी नष्ट केली आहेत. रोही आणि डुक्करांच्या टोळ्या रात्रंदिवस शेतात घुडदूस करत आहेत. कपाशी, सोयाबीन सारखी नगदी पिकं पूर्णपणे मातीमोल होत आहेत. शेतकरी निशांत भगत यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितलं की शेती करावी की शेतात मासे पालन सुरू करावं. डुक्करांनी शेत खड्ड्यांनी भरून टाकली आहेत. वन विभाग लक्ष देत नसेल तर आम्हाला मारण्याची परवानगी तरी द्यावी. शेतकऱ्यांच्या या मागणीचं वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. दुर्गम भागात राहत असल्याने मदतही लवकर पोहोचत नाही आणि नुकसानही वाढतच जात आहे. मी निशांत भगत, तालुका झरी जामणी, जिल्हा यवतमाळ इथून बोलत आहे. तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं 2-2, 3-3 फुटाचे गड्डे होत आहेत. तर आम्हाला कळेनाशी झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं बा. तर तुम्ही बघू शकता माझा 10 एकराचा प्लॉट आहे. अक्षरशः रानटी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुरं मातीत घालून टाकलं आहे माझं शेत. तरी ह्या वन विभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावे. तसं आहे तर बरीच मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे, आम्ही नुकसान झाले आहे. तर तरी पण त्याच्यावर काही यांनी कारवाई केली नाही आणि रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही. आर्थिक मदत तर मिळतच नाही, पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत ह्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही. तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा. नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारायचं तरी आम्हाला परमिशन देण्यात यावी बा. रानटी जनावरांचा त्रास फक्त पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर तो शेतकऱ्यांच्या भविष्यावरही घाला घालत आहे. वन विभागाने तात्काळ लक्ष घालून उपाययोजना केली नाही तर शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है.
सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नांदेड जिल्हा, जिथे मूलभूत सुविधांच्या अभावी एका कुटुंबाला किती मोठ्या त्रासातून जावं लागलंय. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथे स्मशानभूमी नसल्याने भर पावसात एका मृतदेहावर नाल्याच्या शेजारी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आंबेगाव येथील बौद्ध समाजासाठी अंत्यविधी करण्याकरिता स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे एका मृतदेहाच्या नशिबी हेळसांड आली आहे. ही घटना सोमवारची आहे, जेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. अशा परिस्थितीतही गावाबाहेर एका नाल्याच्या शेजारीच या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागलेत. ही घटना भाजपा आमदार जया चव्हाण यांच्या मतदारसंघातील असून स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधेअभावी नागरिकांना अशा परिस्थितीतून जावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. स्थानिकांनी अनेक वेळा गावातील पुढारी आणि सरपंचाकडे स्मशानभूमीसाठी पाठपुरावा केला होता, परंतु तरीही त्यांना आजपर्यंत अंत्यविधीसाठी जागा किंवा स्मशानभूमी उपलब्ध झालेली नाही. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तीव्र संताप व्यक्त होत असून बौद्ध समाजासाठी तातडीने स्मशानभूमीची सोय करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ही घटना केवळ आंबेगावाची नाही, तर अनेक ठिकाणी आजही मूलभूत सुविधांचा अभाव कसा आहे हे दाखवते आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सातेगाव येथे अंगणवाडीच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लहान मुलांवर मानसिक परिणाम झाला असून निकृष्ट बांधकामामुळे या दुर्घटनेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सातेगाव अंगणवाडीत एक मोठा अपघात घडलाय. अंगणवाडी इमारतीचा स्लॅब कोसळून लहान बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी मुले बाहेर खेळत होती आणि मोठी जीवितहानी टळली आहे. परंतु या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न उभा राहतोय. सरकारी यंत्रणेच्या देखरेखीखाली उभारण्यात आलेल्या अंगणवाडीचे बांधकाम इतके निकृष्ट कसं? ग्रामस्थांनी सांगितलं आहे की सततच्या पावसामुळे छत ओलसर झालं होतं आणि ते अचानक कोसळलं. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले असून स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये भीती आणि संताप आहे. लोकांची मागणी आहे की या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी ठेकेदार, अभियंता यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. या अंगणवाडीत रोज अनेक लहान बालके येत असतात आणि त्यांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. निकृष्ट काम, दुर्लक्ष आणि बालकांच्या जीवाशी खेळ. सातेगावमधील अंगणवाडी स्लॅब कोसळल्याची घटना ही केवळ अपघात नसून ही एक गंभीर प्रशासकीय चूक आहे. प्रशासनाने तत्काळ जबाबदारांवर कारवाई करावी आणि अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील एका गंभीर समस्येवर आपण प्रकाश टाकणार आहोत. आधुनिक युगातही काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कची सुविधा नसणे किती त्रासदायक ठरू शकते हे मल्लेरा गावातील नागरिकांच्या अनुभवावरून स्पष्ट होते आहे. इथे साधा फोन करण्यासाठीही लोकांना जीव धोक्यात घालून पाण्याच्या टाकीवर चढावे लागत आहे. नेमकी काय आहे ही समस्या पाहूया या सविस्तर वृत्तांतांमध्ये. मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा हे गाव मुलचेरा लगाम रोडवरील एक महत्त्वाचे गाव आहे. या गावात जिल्हा परिषद, उच्च प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र आणि 12 बचत गट अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र या सुविधा असूनही गावामध्ये कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी मोबाईल कव्हरेज उपलब्ध नाही. यामुळे स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत फोन करायचा झाल्यास नागरिकांना मोबाईलचे कव्हरेज शोधण्यासाठी जीव मुठीत घेऊन पाण्याच्या टाकीवर चढावे लागते. पाण्याच्या टाकीवरून तोल गेल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती असते. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असूनही नेटवर्कसाठी नागरिकांना हा धोका पत्करावा लागतो. या गंभीर समस्येमुळे मल्लेरा परिसरातील नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि शासनाकडे तातडीने मोबाईल टॉवरची मंजुरी देऊन तो उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. जर मल्लेरा गावात मोबाईल टॉवर उभा राहिला आणि कव्हरेज सुरू झाले तर नागरिकांना होणारा हा असह्य त्रास दूर होईल आणि त्यांची जीवघेणी धावपळ थांबेल. मल्लेरा गावातील ही परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. एकीकडे आपण डिजिटल युगाची भाषा करतो, तर दुसरीकडे आजही अनेक गावांमध्ये मूलभूत मोबाईल नेटवर्कची सुविधा नाही. मल्लेरावासियांची ही मागणी अत्यंत रास्त असून संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर जिओ टॉवर उभारण्याची कारवाई केली आहे.
अशी अपेक्षा आहे, जेणेकरून या नागरिकांना होणारा त्रास थांबेल आणि त्यांनाही आधुनिक सुविधांचा लाभ घेता येईल. एक अशा गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत, जी स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी बनली आहे. आपण बोलत आहोत पांदन रस्त्याबद्दल. सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना आजही पांदन रस्त्यांमुळे कसा मनस्ताप सहन करावा लागतोय, याचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष उलटली तरी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीत. वाहतुकीचे मोठे रस्ते सोडाच, पण शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेले पांदन रस्तेही अजूनही दुरावस्थेत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यांची अक्षरशः वाट लागते आणि शेतकऱ्यांचे हाल होतात. जफराबाद भागातील पांदन रस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच रस्त्यांवरून ते शेतात जातात, शेतीची कामं करतात आणि पिकवलेला शेतमाल बाजारात आणतात. मात्र पावसाळ्यात हे रस्ते चिखलाने भरतात, जागोजागी खड्डे पडतात. बैलगाड्या, ट्रॅक्टर सोडाच, पण पायी चालणे ही कठीण होते. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. धानाची लावणी, खत टाकणे, कीटनाशक फवारणी अशी अनेक कामं शेतात सुरू आहेत. पण पांदन रस्ते चिखलमय असल्याने शेतकरी शेतात पोहोचूच शकत नाही. यामुळे शेतीची कामं खोळंबतात आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. आम्ही शेतात जायचं तरी कसं, असा प्रश्न शेतकरी शासनाला विचारत आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके शेतात ने-आण करतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मजुरांना डोक्यावर ओझे घेऊन जावे लागते, तर बैलगाड्या आणि ट्रॅक्टर चिखलात रुतण्याचा धोका असतो. काही ठिकाणी तर वहिवाट अरुंद झाल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. प्राणहिता नदीकडे जाणारे पांदन रस्ते, मलैया जाडी यांच्या घरांपासून प्राणहिता नदीकडे जाणारे रस्ते असे अनेक महत्त्वाचे पांदन रस्ते आजही दुर्लक्षित आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन पांदन रस्त्यांचे खडीकरण करावे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे या रस्त्यांची मोजणी करून शेतकऱ्यांना होणारा त्रास कधी कमी होणार आणि पांदन रस्त्यांचे प्रश्न कधी सुटणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कुठे लावले, कुठपर्यंत लावले, आम्हाला आमच्या गावच्या लोकांना त्रास होऊन राहिले. शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही मिळत आहे. हे प्रॉब्लेम आहे. ग्रामसभामध्ये आम्ही सगळे एवढ्यापर्यंत आम्ही बोललो, आत्तापर्यंत सुद्धा आम्ही बोलत आहोत. सोयीच्या कामासाठी बायासाठी बहुत त्रास होत आहे. पाणी भरून जात आहे. शेताच्या बाजूला जाऊन नाही देत आहे, ही साईडच्या बाजूला नाही जाऊन देत आहे. आमच्याला रस्ता चांगला बनवला पाहिजे. कसे स्वातंत्र्याला 7 दशकाहून अधिक काळ उलटूनही सिरोंचा तालुक्यातील शेतकरी आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. पांदन रस्त्यांची दुरावस्था तातडीने दूर होणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा मनस्ताप कमी होईल आणि त्यांना आपला शेतमाल सहजपणे बाजारात आणता येईल. या गंभीर समस्येवर शासन कधी तोडगा काढणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गडचिरोली पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. तब्बल 67 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री आणि वाहतूक सुरूच आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. याच आदेशानुसार 29 जुलै रोजी गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठा सापळा रचलाय. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पुराडा मार्गे जाणाऱ्या एका 4 चाकी वाहनाला हेटीनगर पुराडा चौक येथे अडविलेत. जितेंद्र शंकर लोहार आणि रोशन दुग्गा हे दोघे आरोपी या गाडीतून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची वाहतूक करीत होते. पोलिसांनी त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता तब्बल 67,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये 85 बॉक्स टेंगो पंच देशी दारू, 565 बॉक्स रॅकेट देशी दारू, 4 चाकी वाहन आणि 2 मोबाईल फोनचा समावेश आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पुराडा पोलीस करीत आहेत. गडचिरोली पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांना कठोर संदेश मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजाराम ग्रामपंचायतमध्ये सध्या घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. सांडपाणी, कचऱ्याचे ढिगारे आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली ई कचरा गाडी सध्या कोमात असल्याची चर्चा आहे.
एकीकडे जिल्हा प्रशासन हिवतापावर नियंत्रण मिळवण्याकरिता अथक प्रयत्न करीत असताना राजाराम ग्रामपंचायतीचा हा बेजबाबदारपणा नागरिकांच्या जीवाशी खेळ ठरतोय का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काय आहे नेमकी परिस्थिती आणि प्रशासनाची यावर काय आहे भूमिका, हे आपण जाणून घेणार आहोत. अहेरी तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत सध्या विविध समस्यांनी ग्रासली आहे. गावातील रस्ते, घरांचे परिसर आणि वस्त्यांमध्ये सांडपाणी तसेच कचऱ्याने भरलेल्या नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना आरोग्यांच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. काही ठिकाणी दुर्दैवाने रुग्ण दगावत असल्याची ही बातमी आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः लक्ष घालून हिवतापवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठ्या मोहिमा राबवित आहेत. मात्र राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेकडे केलेल्या दुर्लक्षांमुळे या प्रयत्नांना खीळ बसत आहे. गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत प्रशासनाने विकासाची कामे तर सोडाच, परंतु किमान स्वच्छतेसाठीही पुढाकार घेतलेला नाही. नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राजाराम ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून कचरा गाडी खरेदी केली आहे. नागरिकांना आशा होती की या गाडीमुळे सुका आणि ओला कचरा उचलण्याची समस्या सुटेल, पण ही कचरा गाडी सध्या ग्रामपंचायत हद्दीत धूळ खात पडून आहे. ती शोभेसाठी आणली आहे की काय, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहे. या गाडीचा उपयोग का होत नाही याचे उत्तर अजूनही गावकऱ्यांना मिळालेले नाही. याशिवाय राजाराम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याचीही तक्रार आहे. ते नागेपल्लीहून ये-जा करतात, ज्यामुळे नागरिकांना कागदपत्रांच्या कामासाठी आलापल्ली आणि नागेपल्लीला जावे लागते आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांची आणखीनच गैरसोय होत आहे. शासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाचे काय, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. ग्रामस्थांनी शुद्ध पिण्याचे पाणी, नाले सफाई आणि कचरा व्यवस्थापन या समस्यांवर तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकीकडे राज्य आणि जिल्हा प्रशासन जनतेच्या आरोग्यासाठी विविध मोहिमा राबवित असताना राजाराम ग्रामपंचायतीचा हा बेजबाबदारपणा अत्यंत चिंताजनक आहे. कचरा गाडी असूनही तिचा वापर न होणे, नाल्यांची स्वच्छता न करणे आणि ग्रामसेवकांचे मुख्यालयी गैरहजर असणे या सर्व गोष्टी गंभीर प्रश्न निर्माण करतात. गावकऱ्यांनी आता थेट शासन आणि प्रशासनाकडे लक्ष देण्याची आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक अशा रस्त्याची बातमी आपण बघणार आहोत जो केवळ खड्डेमय नाही तर अपघातांना आमंत्रण देत आहे. सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कंबालपेठा मदाराम रोडची दुरावस्था सध्या वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. सिरोंचा तालुक्यातील कंबालपेढा मलाराम रोड, जो सिरोंचा आलापल्ली मार्गाला जोडतो, सध्या खड्ड्यांच्या साम्राज्यात हरवला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी हा रस्ता जणू एक अग्निपरीक्षाच ठरत आहे. रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की प्रत्येक वाहन चालक या खड्ड्यातून वाचण्यासाठी वळणे घेतो आणि कट मारत मार्ग काढत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात सातत्याने घडत आहेत. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली आणि आकार यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांच्या मते या रस्त्यांचे काम अवघ्या 3 वर्षांपूर्वी झाले होते, मात्र आज रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. कंबालपेढा मदाराम रस्ता आजही दुर्लक्षित असून जागोजागी फुटलेला आहे. वाहन चालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या गंभीर समस्येमुळे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कंबालपेठा मदाराम रोडवरील ही भयावह परिस्थिती पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा हा रस्ता अपघातांचे कारण बनून आणखी किती बळी घेणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय. अनेकदा पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखताना आपण बघतो आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम झिंगाणूर गावात नक्षलग्रस्त आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या लिंगापूर टोल्यातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी झिंगाणूर पोलिसांनी एक कौतुकास्पद कार्य केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एका अशा घटनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत जिथे पोलिसांनी माणुसकीचं अनोखं दर्शन घडवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आणि डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं झिंगाणूर हे एक अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी बहुल गाव. अनेक दशकांपासून हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे आणि विविध समस्यांशी झुंजत आहे.
झिंगाणूर गावाचाच एक भाग असलेल्या लिंगापूर टोला, जिथे पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी साचल्याने गावाचा इतर जगाशी संपर्क तुटतो. यामुळे वैद्यकीय मदत मिळत नाही, शेतीत जाणं कठीण होतं आणि शालेय विद्यार्थ्यांचं तर मोठं शैक्षणिक नुकसान होतं. या गंभीर समस्येची दखल घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुळराज, अपर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस स्टेशन झिंगाणूरचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे पथक तसेच SRPFचे गट कोल्हापूर व अमरावती येथील अंमलदार यांनी पुढाकार घेतला. अभियानादरम्यान लिंगापूर टोल्याच्या अडचणी समजून घेत झिंगाणूर पोलिसांनी नाल्यावर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही तासात श्रमदानातून हा पूल उभारण्यात आला. आता कितीही पाऊस किंवा पूर आला तरी इथे नागरिक सहज दवाखान्यात आणि शेतीत जाऊ शकतील. शिवाय शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेता येईल. झिंगाणूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे गडचिरोली पोलीस दलाचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि लोकांच्या मनात पोलिसांबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. तर उपपोलीस स्टेशन झिंगाणूर इथले साहेब व तसेच सर्व टीम आले व आम्हाला हा पुलाचा पूल करून दिले. आम्ही त्यातले खूप आभारी आहोत सर. आम्ही खूप धन्यवाद आहोत सर. झिंगाणूर पोलिसांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नाही तर सामाजिक बांधिलकीचीही उत्तम जपणूक केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे गडचिरोली पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली आहे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये औरंगाबाद NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.